गरजेचं आहे? खरं तर कधी नव्हे एवढी आज आपल्याला गरज आहे अण्णाभाऊंची, त्यांच्या विचारांची आणि त्यांच्या साहित्याची. अण्णाभाऊंनी खास करून जी लढाई उभी केली ती संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा अण्णाभाऊंनी फार उंचीवर नेला. परंतु कामगारांचा आणि शेतकऱ्यांचा लढा, शेतमजुरांचा लढा आणि दलितांचा लढा याच्यासाठी सुद्धा मार्गदर्शक व्हावेत अशी त्यांनी गाणी आणि लोकनाट्य लिहिली. आज अण्णाभाऊंची गरज काय, तर एका बाजूला महाराष्ट्राला 50 वर्ष होत आहेत आणि मराठीची गळचिपी ज्या पद्धतीने होती आहे त्याचा अन्वयार्थ दुसऱ्या पद्धतीने लावून दंगली घडवत आहेत. परंतु अखिल भारतामध्ये ज्या राज्यांच्या भाषा आहेत, छोट्या छोट्या वर्नाक्युलर लँग्वेजेस आहेत, त्या सगळ्यांचीच गळचिपी होते आहे. याचं प्रमुख कारण अमेरिकन साम्राज्यवाद आहे. आणि या अमेरिकन साम्राज्यवादाने सगळ्याच ज्या आदिवासींच्या आणि गोरगरिबांच्या भाषा दडपलेल्या आहेत, तसेच मराठी दडपलेली आहे. परंतु आतल्या आत मारामाऱ्या लावण्यासाठी मराठी वर्सेस हिंदी, मराठी वर्सेस कन्नडी अशा प्रकारचा अन्वयार्थ लावून लोकांमध्ये दंगे घडवण्याचं काम काही शक्ती करतायत. आज अण्णाभाऊ असते तर डब घेऊन उतरले असते आणि हे जे काही खोटं चाललेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आणि खास करून जागतिकीकरणाच्या विरोधामध्ये, जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये त्यांनी बंड पुकारलं असतं. ही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज हे साहित्य संमेलन होते त्याचं कारण हे आहे की हा विचार लोकांमध्ये पोहोचावा. आंबेडकरी जलसाचं एक नवीन रूप घेऊन तुम्ही हा प्रयोग पुन्हा सुरू केलेला आहे. ह्याच्याबद्दल थोडं सांगा की आजच्या माध्यमांच्या एकूण सगळ्या झगमगाटामध्ये हे सगळे किती ताकदीने, किती तुम्हाला आव्हानात्मक वाटतंय असे प्रयोग घेऊन जाणं लोकांपर्यंत? आपल्याला माहिती आहे की सगळे तंत्रज्ञान हे सगळं बदललेलं आहे. परंतु बाबासाहेबांच्या काळामध्ये ज्या ताकदीनं बाबासाहेबांचे सैनिक उतरले, आज बाबासाहेब असते तर त्यांनी या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये एक मोठा लढा उभा केला असता आणि त्यावेळेस त्यांनी शाहिरांना सोबत घेतलंच असतं. कारण अण्णाभाऊ साठे हे स्वतःच म्हणले की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. आणि बाबासाहेब स्वतः म्हणाले की माझी 50 भाषणं तेव्हा माझ्या शाहिराचं एक गाणं जे आहे ते 1000 भाषणांचं काम करते हे बाबासाहेबांना चांगलं माहीत होतं. बाबासाहेबांनी हे सगळे जे चळवळ उभी केलेली आहे ती पुढे घेऊन जाण्याचं काम हे नवं आंबेडकरी जलसाच्या माध्यमातून आपण करतो आहोत. हा नवा आंबेडकरी जलसा अजून पूर्णत्वानं आपण नीट केलेला नाही आहे. त्याचं एक छोटंसं रूप आपण निर्माण केलेलं आहे आणि ते आता चांगल्या पद्धतीने खेडेगावांमध्ये आम्ही जाऊन करतो आहोत. या सगळ्या सादरीकरणामधूनच तो विकसित होणार आहे आणि अनेक गट आता सुरू करतील आहे आणि त्याला एक मोठं यश येईल, मोठा त्याला स्वरूप येईल अशी माझी आशा आहे. विषाची जिथे लावली रोपटी त्या गावातले दूध प्याले कसे. विषाची जिथे लावली रोपटी त्या गावातले दूध प्यावे कसे. मुबारक तुला बेईमानी तुझी पंगतीला तुझ्याने बसावे कसे. हवे तर तुला पाळणा तू बदल अर्भकाचे नियाकार बदलू कसे अर्भकाचे नियाकार बदलू कसे. काय हे पालखीचे होई या नाळीची वळख नाही. चल पालखी जिंदगी लागते जिंदगी लागते यांची घेतली पोटत नाही. हे पालखी या काळीची वळख अरे राजकवी अरे राजकवी लाजरवी अरे उजड तुझा काय सांगू उजड तुझा काय अरे नाचबिंद तुझे कांदे अरे तोरा तुझा काय सांगू अरे अंगी वस्त्र मुक्त पत्र अरे जादू त्याची काय सांगू या देशातील लेखक कधी कलावंत विचारवंत अरे यांचे कपडे या देशात
गावामध्ये गोरखड झिंकत आपल्या मज्जा संस्कृती निघतात. त्यांच्या 80 गाड्या ज्या डांबरावरून भरधाव वेगाने जातात ते डांबर या देशाच्या गोरगरिबांच्या रक्तामासाला बनवलेलं असतं. अरे हे साहित्य संमेलनामध्ये पाठीमागच्या बाजूला भाकरी भाजणारी आमची आई असते. कुणाबद्दल कविता लिहित आहे? काय कविता लिहित आहे? कविता लिहित आहेत, रानात सांग कानात आपुले नाते मी भया पहाटे येते. कळलंय? अरे रानात जायचं तर कानात कशाला सांग. काही चांगल्या चांगल्या गोष्टी यांना नीट करता येत नाही. ज्यांना भुईमुगाच्या शेंगा या जमिनीच्या आतमध्ये येतात की झाडाला लागतात हे माहित नाही, त्यांनी आजपर्यंत साहित्यावर निराशारी दाखवली. आणि म्हणून हे अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, हा विद्रोही शाही जलसा, हा नवा आंबेडकरी जलसा तुमच्यासाठी. चल ए अरे राजकवी हे राजकवी लाज रवी उजड तुझा काय सांग उजड. अरे राजबिंदे तुझे कांडे अरे तोरा तुझा काय सांग तोरा तुझा. अरे लताबाई, आशाबाई, उषाबाई, काय सुंदर आवाज आहे त्यांचे. आशाबाई, उषाबाई, लताबाई, फार सुंदर आवाज आहे, फार सुंदर आवाज आहे. पण गाणं काय म्हणताय? गाणं म्हणताय मागे उभा मंगेश आणि पुढे पण उभा मंगेश. अरे आम्ही कुठे उभे आहे? आम्ही कुठे उभे आहोत? आमचं गाणं म्हणा लताबाई, एखादं गाणं म्हणा आमचं. वयाची 75 सरली तरी आजा आजा जा 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 जा. अरे कोई आता नाही कोई जाता नाही. लताबाई, आम्हाला राग हा नाही की तुम्ही आमचं गाणं म्हणत नाही, राग एक वेगळाच आहे. लताबाई, तुम्ही जगाचा कानकुटला आहात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे या जगातले अत्यंत तल्लख, अत्यंत जाणीवानी, उंच पातळीवर पोचलेले मोठे विचारवंत होऊन गेले. आपले काही लोक त्यांच्याकडे गेले, त्यांनी सांगितलं की लताबाई तुम्ही इतर गाणी म्हणता तर एखादं बाबासाहेबाचं गाणं म्हणा. फुल्यांचे अखंड जे अखंड आहे ते आपण म्हणा. अण्णाभाऊ साठेंनी सुंदर कविता लिहिली आहे, त्यांच्या कविता म्हणा. लताबाई नाही म्हणाल्या, बाबासाहेबाचं गाणं म्हणायला नाही म्हणाल्या. लताबाई, तुमचा आवाज फार सुंदर असेल, परंतु ज्या कंठातून भीम नाम येत नाही तो कंठ किती सुरे म्हटला तरी आमच्यासाठी मात्र तो नरकाळाच आहे. लताबाई, हजारो वर्ष जगा मी मरण्याची वाट बघत नाही तुमच्या, पण मरण्या अगोदर एखादं बाबासाहेबाचं गाणं म्हणून जा, नाहीतर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही. आम्ही फार ध्यानात ठेवणारी माणसं आहे. चॅनलची माणसं अशी त्यांनी सांगा फाटका माणूस आहे, मी तर रस्त्यावर गाणारा माणूस आहे. हे हॉल बिल असं आहे, मी रस्त्यावरचा माणूस आहे की तुम्हाला सांगतो आहे ही चूक पुन्हा पुन्हा करू नका. चल ए अरे दिसे चंद्र अरे दिसे चंद्र देव इंद्र हर हमेशा ऊपर देखते हैं, तारों को देखते हैं, सितारों को देखते हैं और गाना क्या लिखते हैं? गाना लिखते हैं तेरी मान सितारों से भर दूंगा. म्हणजे आकाशातले चंद्र सूर्य तारे आणून बाईच्या भांडामध्ये भरण्याची भानगड आहे. मला तर कळत नाही. मला वाटतं कधी कधी या फिल्मी लेखकांची सगळ्यांची एकदा एक बैठक, कुठे गेले लहू कानाडे, लहू कानाडे चांगले तुम्ही ऑर्गनाईज करताय, त्यांची पण एखादी बैठक ऑर्गनाईज करा आणि त्यांना सांगा की बाबांनो हे चंद्र सूर्य तारे आणू नका, तुम्ही फक्त आमच्या गावाकडे चला आणि शेवग्याच्या शेंगाच्या झाडावर चढा आणि फक्त 4 शेंगा काढा. हे भडवे बदाबद आपत्ती